आज माझ्याकडं रिपेरिंगसाठी हा एक ट्यूब आलेला आहे. LED ट्यूब आहे. माझ्या मित्राने रिपेरिंगला दिलेला आहे, कारण ह्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो आहे की तो ब्लिंक होतो आहे. हे अशा प्रकारे आता या ट्यूबपासून, हे असा जो ट्यूब होता, ह्या ट्यूबपासून हे LEDचं जे पॅनल आहे, हे LEDची स्ट्रीप आणि हा ड्रायव्हर पॅनल आउटसाईडला काढून घेतला. आता फिजिकली मी एकदा चेक करून घेतो यामध्ये काही फॉल्टी दिसते का किंवा कुठला कंपोनंट डॅमेज झालेला दिसतो आहे काय. ते पाहिल्यानंतर जर समजा कुठल्याच प्रकारचा जर डॅमेज दिसत नसेल तर एकदा सर्किट हा सप्लायला लावून चेक करून घेऊ. मग का प्रॉब्लेम आहे याचा तर आपल्याला चेक करायला सोपं जाईल. आणि परत 1 बाय 1 ह्याचा जो काही आउटपुटला येणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज प्रॉपरली येतो का ह्या ड्रायव्हरच्या IC मधून हे चेक करून घेऊ. त्यानंतर मग कुठल्या प्रकारचा कंपोनंट फॉल्टी आहे तो जर रिप्लेस करता आला तर रिप्लेस करून घेऊ, कारण जवळपास हे सर्वच्या सर्व कंपोनंट SMD कंपोनंट दिसतात. ठीक आहे, तरी ट्राय करू. पहिली स्टेप जी आहे, जेव्हा सर्किट आपला डेड कंडिशनला असतो त्यावेळी मल्टीमीटर हा कंटिन्युटी मोडवर घेऊन फक्त ह्या पॅनलमध्ये काही शॉर्टिंग आहे का एक चेक करू. म्हणजे ह्यामध्ये कुठल्याच प्रकारची शॉर्टिंग नाही, म्हणजेच ह्याचा अर्थ ह्या कुठलाही बजर वाजत नाही, याचा अर्थ ह्या सर्किटमध्ये कुठल्याही प्रकारची शॉर्टिंग नाही, अशी आपण प्रायमरी स्टेजला आपण म्हणू शकतो. तर आता सप्लाय दिल्यानंतर आपण चेक करू आउटपुटला किती व्होल्टेज येतो. तो LEDला आपण पॉवर सप्लाय दिल्यानंतर हा ब्लिंक होतो आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला जो ड्रायव्हर IC आहे त्याच्या बाजूचा जो कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर आपल्याला चेक करावा लागेल. मल्टीमीटरमध्ये आपण पाहू शकता, या ठिकाणी आपण व्होल्टेज चेक करू. हा जो व्होल्टेज आहे हा व्होल्टेज जवळपास ड्रॉप व्हायला लागलेला आहे. साठ 65 पर्यंत व्होल्टेज दाखवतो आहे आणि लगेच आपला हा व्होल्टेज ड्रॉप होतो आहे. आता आपण ह्या ड्रायव्हर IC जी आहे त्याच्या बाजूला जो असणारा कॅपॅसिटर, म्हणजे जो VCCच्या अक्रॉस असलेला कॅपॅसिटर आहे, त्याचा व्होल्टेज चेक केला तर त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज ड्रॉप होताना दिसतो आहे. म्हणजे अबनॉर्मल व्हॅल्यू दाखवते, म्हणजेच कुठंतरी 196, 195, 40, 12 अशी गार्बेज व्हॅल्यू, काही वेगळी व्हॅल्यू दाखवते. याचा अर्थ हा कॅपॅसिटर गेलेला आहे. मग आता आपण हा कॅपॅसिटर बदलून त्याच रेटिंगचा दुसरा कॅपॅसिटर मी ह्या ठिकाणी लावतो आणि मग परत आपण हे सर्किट चेक करू. हा जो कॅपॅसिटर आहे 10 मायक्रोफॅरड 63 व्होल्ट. आता हा रिप्लेस करून मी हा दुसरा कॅपॅसिटर लावतो ह्या ठिकाणी. हा कॅपॅसिटर आता मी ह्या ठिकाणून रिप्लेस करतो. इथं ऑलरेडी मार्किंग दिलेली आहे, त्यामुळं आपल्याला अवघड असं काही नाही.
आता या ठिकाणी दुसरा कॅपॅसिटर रिप्लेस करून घेतलेला आहे. आता आपण पॉवर सप्लाय ऑन करून घेऊ. हा कॅपॅसिटर रिप्लेस केलेला आहे. हा जो स्विचिंग कॅपॅसिटर म्हणतात याला, आणि हा जो ड्रायव्हर IC आहे त्या ड्रायव्हर ICला VCC प्रोव्हाइड करण्याचं काम हा कॅपॅसिटर करतो. आणि हा कॅपॅसिटर आता आपण रिप्लेस केलेला आहे. आता आपण पॉवर सप्लाय चालू करू. हा पॉवर सप्लाय चालू केल्यानंतर आपली ही LED आता ओके कंडिशनमध्ये आहे. म्हणजेच जो ब्लिंकिंगचा जो प्रॉब्लेम होता तो ब्लिंकिंगचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सॉल्व झालेला आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.